आपल्या सर्वांना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. ही सुंदर वेळ प्रभूने दिली त्याबद्दल त्याला गौरव, त्याला महिमा आणि त्याला सन्मान मिळो, त्याची स्तुती हो, कारण तो स्तुतीस अत्यंत पात्र आणि भयसयोग्य आपला प्रभू आहे आणि म्हणून त्यालाच गौरव, त्याला आदर आणि त्याला सन्मान आपण देऊया. ह्यावेळेस आपण एक गीत गाणार आहोत, एक स्तोत्र आपण वाचणार आहोत. त्यानंतर आपण प्रार्थना करूया, एक गीत गाऊया आणि मग वचनाकडे आपण वळूया. स्तोत्रसंहिता 24 मी आपणा सर्वांकरिता वाचतो. स्तोत्रसंहिता 24. गौरवाचा राजा, पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहे. कारण त्याने सागरावर तिचा पाया घातला, त्याने जलप्रवाहांवर तिला स्थिर केले. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभं राहील? ज्याचे हात स्वच्छ आहेत व ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपली चित्त असत्याकडे लावत नाही व कपटाने शपथ वाहत नाही, त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. त्याला शरण जाणारे हेच लोक होत. हे याकोबाच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच. वेशींनो, आपल्या कमानी उंच करा, पुरातन द्वारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. हा प्रतापशाली राजा कोण? बलवान व पराक्रमी परमेश्वर, युद्धात पराक्रमी परमेश्वर तोच. वेशींनो, आपल्या कमानी उंच करा, पुरातन द्वारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. हा प्रतापशाली राजा कोण? सेनाधीश परमेश्वर, हाच प्रतापशाली राजा. देवबाप करो, या वाचलेल्या वचनाद्वारे आपणा सर्वांना तो आशीर्वादित करो. विशेष करून आपण ज्यावेळेस हे स्तोत्र वाचतो, या स्तोत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की तो प्रतापशाली राजा आहे, तो महान राजा आहे, जो सर्व पृथ्वी सर्वस्वावर राज्य करणारा तो राजा आहे. त्याच्या हाताखाली, त्याच्या हातामध्ये सर्व काही आहे. आपला प्राणसुद्धा आपण आपल्या स्वतःच्या बळाने, आपल्या स्वतःच्या कल्पनेने, आपल्या स्वतःच्या विचारांनी घेऊ शकत नाही. आपल्या स्वतःच्या योजनेने किंवा स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या ताकदीने आपण आपला स्वतःचा श्वास देखील घेऊ शकत नाही. परंतु तोच महान राजा आहे, जो जीवन देणारा आहे, जो सामर्थ्यशाली प्रभू आहे. तो राजा कसा आहे बरं? तो फक्त काही काळापुरता मर्यादित किंवा काही त्याला सीमा आहेत अशा प्रकारचा नाही, तर तो असीमित राजा आहे. बघा वचन एक काय सांगतं? पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत. का बरं सर्व काही त्याचं आहे? का? कारण वचन 2 आपल्याला शिकवतं की तो निर्माणकर्ता प्रभू आहे, तो महान निर्माणकर्ता आहे, म्हणून सर्व काही त्याचं आहे, त्याच्या हातामध्ये आहे. आणि हे स्तोत्र आपल्याला त्या महान निर्माणकर्त्या प्रभूला गौरव आणि त्याला महिमा देण्यासाठी उत्तेजना देत आहे. तर या आपण ह्यावेळेस प्रार्थना करूया. त्या सर्व सामर्थी प्रभूला, त्या राजांच्या राजाला आपण गौरव देऊ, त्याची उपकार स्तुती करू, त्याच्या पवित्र आणि सामर्थी नावाला आपण धन्यवाद देऊया. आपण प्रार्थना करू. आमच्या महान सामर्थ्यशाली सार्वभौम प्रतापशाली राजा, आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. दे बापा, तुझ्या कृपे दयेने ही सुंदर वेळ आमच्यासारख्या अपात्र लोकांच्या आयुष्यात दिलीस. प्रभू, हा प्रभुवार तो आम्हाला दाखवलास, याबद्दल मनापासून तुझी थोरवी आम्ही गातो, तुझी प्रशंसा आम्ही करतो पित्या. तुझ्या पवित्र नावाला आम्ही उंचवितो आणि गौरवितो प्रभू, कारण तू विश्वासयोग्य आहेस, तुझे वचन विश्वासयोग्य आहे, तुझी कार्य विश्वासयोग्य आहे. पवित्र बापा, तू अखिल विश्वाचा राजा आहे, तो आमच्या जीवनाचा राजा आहेस, सर्वस्वाचा तू राजा आहेस. दे बापा, आम्ही या सुंदर सकाळी प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभावरील कार्याची आठवण करतो, ज्याच्याद्वारे प्रभू आम्ही तुझ्या चरणी येऊ शकतो आणि तुला अब्बा आणि पिता म्हणून हाक मारू शकतो. म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. या सकाळी आम्ही तुला नम्रतेने विनंती करतो, आजच्या भक्तीवर तर आपले विपुल आशीर्वाद पाठवू. जे तुझे प्रिय लेकरं दे बापा, सर्व तुझी मंडळी एकत्रित आलेले असताना प्रभू आम्ही विनंती करतो, तुझ्या वचनावर विचार करत असताना तू ज्ञान, बुद्धी आणि समज तू दे. आमचे आत्मिक नेत्र तू उघड आणि दे बापा, आमचे दोष तो आम्हाला दाखव तुझ्या वचनाद्वारे. आज दे बापा, तो आम्हाला सुधार आणि बापा तू सद्बोध दे तुझ्या या वचनाद्वारे, आणि तुझ्या गौरवासाठी नीतिशिक्षण देऊन तुला गौरवासाठी बापा उभं राहण्यास तू सहाय्य कर. सर्व गौरव आम्ही तुला देतो.
आजची संपूर्ण वेळ आणि देवापा येणारं वचन तुझ्या पवित्र हाती सोपवतो देवा. मज बाप्यावर दया कर. सर्व आदर आणि महिमा तुला देत प्रभू येशूच्या प्रेमळ आणि गोड नावामध्ये ही प्रार्थना मागतो म्हणून तो आहे. आमेन. यावेळेस आपण एक गीत गाणार आहोत देवाच्या गौरवासाठी. पतिताये चल सूची व्हायाला. या गीताद्वारे आपण प्रभूला धन्यवाद देऊ. पतिताये चल सूची व्हायाला, प्रभु येशू पदास धरी. अघ सिंधू मधुनित रायाला, प्रभु येशू कृपाच तरी. प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदुदारक गुरु राजांच्या नदुजा पदमुक्तिपदा. प्रभु येशू क्षितिवरी आला या, बघतो समर्थ सखा. अघ पाशा जड करी तोडाया, तुझ देईल नित्य सुखा. प्रभुच्या दरवंद्य पदा, जग उद्धारक गुरु राजांच्या नदुजा पदमुक्तिपदा. मनवितो पतित सखा देई, अगमुक्ती विनम्र जना. म्हणून तू शरणतया जाई, प्रभु देईल शांती मना. प्रभुच्या दरवंद्य पदा, जग उद्धारक गुरु राजांच्या नदुजा पदमुक्तिपदा. मनुजांच्या हरी अवघ्यातापा, प्रणती करुणा करीतो. प्रभु पाशी चलत जुने पापा, शरणागत तारकतो. प्रभुच्या दरवंद्य पदा, जग उद्धारक गुरु राजांच्या नदुजा पदमुक्तिपदा. या गीताद्वारे त्या स्वर्गीय प्रभूला गौरव मिळो. खरंच ख्रिस्तच जो आहे, ज्याच्याद्वारे आपल्याला आपल्या पापांची क्षमा त्याच्या वधस्तंभावरील कार्याद्वारे मिळालेले आहे. एक पतित जो आहे, पापी व्यक्ती, त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे पाहून ख्रिस्ताच्या द्वारेच शुद्ध होतो. ख्रिस्ताच्या द्वारेच त्याला तारण आहे. तारणाचा मार्ग केवळ ख्रिस्तामध्येच आहे आणि ख्रिस्तच स्वतः ते तारण आहे. तर नक्कीच देवाचं गौरव त्याद्वारे आहे आणि त्याला सन्मान, त्याला महिमा आणि त्याला आदर याद्वारे प्राप्त हो. यावेळेस आपण आजच्या या सकाळी देवाचं वचन ऐकणार आहोत आणि विशेष करून आज ज्या वचनावर आपण विचार करणार आहोत ते वचन आहे, विशेष करून स्तोत्र आहे. ते स्तोत्र संहिता 19 यावर आज आपण विचार करणार आहोत. तर समोर जाण्या अगोदर आपण स्तोत्र वाचणार आहोत. स्तोत्र संहिता 19. येस. स्तोत्रसंहिता 19. देवाची कृत्य आणि त्याचे नियम. आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. दिवस दिवसाचे संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते. वाचा नाही, शब्द नाही, त्याची वाणी ऐकू येत नाही, तरी त्याचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमितो. त्याचे शब्द दिगंतरी पोहोचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे. शय्यागृहातून वरासारखा तो बाहेर पडतो. तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो. आकाशाच्या एका सीमेपासून निघून दुसऱ्या सीमेपर्यंत तो भ्रमण करीत जातो.
त्याच्या उष्णतेपासून काही एक सुटत नाही. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करीते. परमेश्वराचे निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यास समंजस करीतो. परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करीतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ते नेत्रांना प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्वकाळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्व थैव न्याय आहे. ते सोन्यापेक्षा 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा, मुळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो, पाळलेल्याने मोठी फलप्राप्ती होते. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात? गुप्त दोषांपासून मला मुक्त कर. तसेच धटाईने केलेल्या पातकांपासून आपल्या सेवकाला आवर. त्यांची सत्ता माझ्यावर न चालव, म्हणजे मी पूर्ण होईन आणि महापातकापासून अलिप्त राहीन. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असो. आमेन. देवबाप करो या वाचलेल्या स्तोत्राद्वारे आपल्या सर्वांना तो आशीर्वादित करो. या सकाळच्या समय विशेष करून जो विषय आज आपण ज्या विषयावर विचार करणार आहोत तो विषय आहे पवित्र शास्त्राची विश्वासयोग्यता किंवा विश्वसनीयता. देवाचं वचन जे सर्वश्रेष्ठ आहे ते विश्वासयोग्य आहे. त्याच्याबद्दल आज आपण विशेष करून स्तोत्र 19 या स्तोत्रामधून शिकणार आहोत. आणि त्याच्या अगोदर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की पवित्र शास्त्रावर आपण का निर्भर राहतो. ख्रिस्ती विश्वासणारे या नात्याने आपल्याला पवित्र शास्त्रावर का निर्भर राहणं गरजेचं आहे, का आपण पवित्र शास्त्राचं वाचन करणं गरजेचं आहे, का बरं आपल्याला त्या पवित्र शास्त्राचं मनन नित्य करणं गरजेचं आहे. तर त्याचं कारण हेच आहे की ते विश्वासयोग्य आहे. का बरं ते विश्वासयोग्य आहे? ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्राच्या विश्वासयोग्यतेबद्दल विचार करतो तेव्हा आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की पवित्र शास्त्र हे विश्वासयोग्य आहे, कारण ज्याने ते दिलेलं आहे तो विश्वसनीय आहे. तो स्वर्गीय प्रभू विश्वसनीय आहे, म्हणून त्याच्या मुखातील ते शब्द आहे, म्हणून ते विश्वासयोग्य आहे. मत्ते 4:4 मध्ये काय सांगितलं की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या परमेश्वराच्या मुखातील निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आणि आपल्याला पाहायला भेटतं की पवित्र शास्त्र हे परमेश्वराच्या मुखातील शब्द आहे. देव स्वतः त्या वचनांचा उगम आहे आणि तो विश्वसनीय आहे. तो कधी न बदलणारा आहे, तो जिवंत आहे. आणि म्हणून त्याची लेकरं या नात्याने आपल्याला पवित्र शास्त्रावर निर्भर राहायचं आहे. देवाचं वचन आपल्याला ऐकायचं आहे, त्याचं मनन करायचं आहे आणि त्याप्रमाणे जीवन जगायचं आहे, कारण ते विश्वासयोग्य आहे. ज्यावेळेस आपण विश्वासयोग्यतेबद्दल विचार करतो तर विश्वासयोग्यतेकरिता आपल्याला माहीत आहे की इंग्लिश जो शब्द आहे तो फेथफुल अशा प्रकारचा शब्द आहे. आणि त्याला हिब्रू जो शब्द आहे विश्वासयोग्यतेबद्दल तर तो शब्द आहे ॲमन, ज्याचा अर्थ होतो आज्ञाधारक किंवा इमानदार. आणि हा जो शब्द आहे तो विश्वास या शब्दापासून आलेला आहे. त्यानंतर ग्रीक जो शब्द आहे त्याच्यासाठी त्याला पिस्टॉस म्हणतात. हा शब्द विश्वास या शब्दापासून आलेला आहे हा देखील, परंतु त्याचा अर्थ होतो विश्वासू, आज्ञाधारक, निष्ठावंत किंवा इमानदार. आणि देवाचं वचन त्या प्रकारे आहे, कारण देव परिपूर्ण रीतीने विश्वासयोग्य आहे. तो सर्वश्रेष्ठ आहे, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा दोष नाही. तो निर्दोष, अतिपवित्र, सर्वश्रेष्ठ प्रभू आहे. आणि म्हणून या वचनावर विचार करत असताना आपण विशेष करून आज 5 महत्त्वाची सत्य शिकणार आहोत. 5 कारणं याच्या अंतर्गत आपण पाहणार आहोत. आणि त्यातील पहिलं कारण आहे का बरं आपण पवित्र शास्त्राचा अभ्यास करावा, का आपण त्याच्यावर विसंबून असावं आणि पवित्र शास्त्र हे विश्वासयोग्य आहे. त्याची 5 कारणे आहेत. त्यामधील पहिलं कारण जे आहे आपण वचन 7 ते 9 मधून पाहणार आहोत. वचन 7 ते 9 स्तोत्र 19 वचन 7 ते 9 मधून पाहणार आहोत आपण. वाचा. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करीते. ते मनाचे पुनरुज्जीवन करीते.
परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यांना समंजस करीतो. तो भोळ्यांना समंजस करीतो. परमेश्वराचे विधी सरळ आहेत. परमेश्वराचे विधी सरळ आहेत. ते हृदयाला आनंदित करीतात. ते हृदयाला आनंदित करीतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे. परमेश्वराची आज्ञा चोख आहे. ती नेत्रांना प्रकाश देते. ती नेत्रांना प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुद्ध आहे. परमेश्वराचे भय शुद्ध आहे. ते सर्व काळ टिकणारे आहे. ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत. ते सर्व थैव न्याय आहेत. ते सर्व व न्याय आहेत. देवबाप करो या वाचलेल्या वचनाद्वारे आपणा सर्वांना तो आशीर्वादित करो. बघा, पहिलं कारण का बरं ते विश्वासयोग्य आहे. देवाचं वचन, पवित्र शास्त्र का विश्वसनीय आहे? कारण त्याचं पहिलं कारण वचन 7 ते 9 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. ते म्हणजे देवाच्या मुखातील ते शब्द आहे. तुम्ही ज्यावेळेस हे वचन पाहाल, यामध्ये तुम्हाला वारंवार एक शब्द पाहायला भेटल, परमेश्वराचे नियमशास्त्र, परमेश्वराचे विधी, परमेश्वराचे भय. तुम्हाला हा शब्द वारंवार त्या वचनामध्ये पाहायला भेटल. परमेश्वराची विधी, परमेश्वराचे नियमशास्त्र, परमेश्वराचे भय, हे सर्व शब्द जे आहेत हे दाखवत आहे की पवित्र शास्त्र त्याचा उगम कोणा मनुष्यामध्ये नाही आहे, तर ते स्वतः देवाने दिलेलं आहे वचन. आणि त्याच्याच अशाच प्रकारे आणखी एक वचन आपल्याला स्पष्टपणे मार्गदर्शन करतं की पवित्र शास्त्र परमेश्वर प्रेरित आहे. 2 तिमोथी 3:16 आणि 17 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की प्रत्येक शास्त्रलेख ईश्वर प्रेरित आहे. मग आपण ज्यावेळेस ईश्वर प्रेरणेबद्दल विचार करतो, हे जे वचनं आहेत, वरचे जे आता वाचलेले वचनं, परमेश्वराचे नियमशास्त्र, परमेश्वराचे विधी, परमेश्वराचे भय, हे आपल्याला त्या ईश्वर प्रेरणेबद्दल मार्गदर्शन करणारे वचनं आहेत. आणि ईश्वर प्रेरणा काय दाखवत आहे की पवित्र शास्त्राचा उगम कुणामध्ये आहे, त्याच्याविषयी ते मार्गदर्शन करत आहे. ईश्वर प्रेरणा हा जो शब्द आहे तो विशेष करून ग्रीकमधील 2 शब्दाने आलेला शब्द आहे. तो 2 शब्दापासून बनलेला तो शब्द आहे. आणि तो शब्द म्हणजे थिओन्युस्टॉस, ज्याचा अर्थ होतो देवाने श्वास फुंकलेला किंवा श्वास घातलेला. आणि याचा अर्थ सरळपणे असा आहे की शास्त्रलेखांच्या मूळ हस्तलिखितांचा उगम जो आहे तो मानवामध्ये नाही परंतु देवामध्ये आहे. आणि हे देवाच्या मुखातील शब्द आहे. आणि तोच त्याच्या कराराबद्दल, अभिवचनाबद्दल, कार्याबद्दल, निर्णयाबद्दल विश्वासयोग्य आहे. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की पवित्र शास्त्र हे विश्वासयोग्य आहे, कारण ते देवाच्या मुखातील शब्द आहे. देव स्वतः त्याचा उगम आहे, देवापासून त्याचा उगम आहे. ते कोणत्या निर्मित मनुष्याद्वारे किंवा कोणत्या निर्मितीपासून नाही, तर निर्माणकर्त्यापासून आहे. म्हणून ते विश्वासयोग्य आहे. दुसरं कारण जे आहे वचन 7 ते 13 मध्ये आपल्याला शिकायला भेटतं. दुसरं कारण जे आहे वचन 7 ते 13 मी आपणा सर्वांकरिता वाचतो. स्तोत्रसंहिता 19 वचन 7 ते 13. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करीते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यांना समंजस करीतो. परमेश्वराची विधी सरळ आहे, ते हृदयाला आनंदित करीतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराची निर्णय सत्य आहे, ते सर्वथै न्याय आहेत. ते सोन्यापेक्षा 52 कशी सोन्याच्या राशींपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा मोळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो. ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात, गुप्त दोषांपासून मला मुक्त कर. तसे धिटाईने केलेल्या पातकांपासून आपल्या सेवकाला आवर. त्यांची सत्ता माझ्यावर न चालो, म्हणजे मी पूर्ण होईन आणि महापातकांपासून अलिप्त राहीन. बघा हे वचन काय शिकवत आहे. वचन 7 ते 13 या वचनामधून आपल्याला पवित्र शास्त्राच्या विश्वासयोग्यतेबद्दल दुसरं कारण पाहायला भेटत आहे. आणि ते म्हणजे पवित्र शास्त्र हे विश्वासयोग्य आहे, कारण ते सजीव आहे.
का बरं ते सजीव आहे? कारण ते जिवंत देवाच्या मुखातील शब्द आहे आणि ते कार्य करणारा आहे, ते निर्जीव नाही. आणि त्याच्याविषयीच आपल्याला इब्री लोकास पत्र 4 अध्याय वचन 12 शिकवतं. आणि आपल्याला हेच पाहायला भेटतं की देवाचं वचन सजीव आहे, ते सक्रिय आहे, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारं ते आहे आणि मनातील विचार आणि हेतू यांचं परीक्षक ते आहे. इब्री 4:12 आपल्याला शिकवितं. आणि ज्यावेळेस आता आपण जे वचन वाचलेले आहेत त्यामध्ये आपल्याला या वचनाचं जिवंत उदाहरण आहे किंवा त्याचं सजीवपण कार्य करणारं स्थिती आपल्याला या वचनामध्ये पाहायला भेटते. बघा वचन 7 मध्ये काय सांगितलेलं आहे. वचन 7 आपल्याला शिकवितं की परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करीते. बघा पहिलं कार्य, ते मनाचं पुनरुज्जीवन करीतं. काय आहे पुनरुज्जीवन? मनाचे पुनरुज्जीवन म्हणजेच तारणाबद्दल या ठिकाणी आपल्याला शिकायला भेटत आहे. आणि आपण ज्यावेळेस तारणाबद्दल विचार करतो तर आपल्याला सगळ्यात अगोदर याचा विचार करणं गरजेचं आहे. मी वारंवार याचा उल्लेख करत असतो आणि ते म्हणजे काय की मनुष्याची स्थिती काय आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की मनुष्याच्या मनाची स्थिती अशा प्रकारची आहे की ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, ते भ्रष्ट आहे, बहकलेलं आहे, देवाच्या गौरवाला उणे पडलेलं आहे, नाशास पात्र आहे आणि पापात आणि अपराधात मेलेलं असं मनुष्य आहे. आणि म्हणून मनुष्याला तारणाची गरज आहे आणि त्याला त्या महान तारणाऱ्याची गरज आहे. तो तारणारा ख्रिस्त प्रभू आहे. तो आपल्यासारख्या पाप्यांकरिता ह्या भूतलावर आला. आपल्या बदली त्याने देवाचा तो पवित्र क्रोध स्वतः शमविला. तो आपल्याकरिता पाप असा झाला जेणेकरून त्याने आपले नीतिमत्व व्हावे. आणि तारण आपल्याला पाहायला भेटतं की केवळ देवाच्या कृपेचं कार्य आहे. तारण केवळ देवाच्या कृपेने आहे, ते विश्वासाने आहे. आणि विश्वास जो आहे तो केवळ तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तावर आहे. आणि मग तारण केवळ देवाच्या गौरवासाठीच आहे. आणि मग ह्याविषयीच विचार करत असताना आपल्याला पुनरुज्जीवन हा शब्द मार्गदर्शन करतो. आणि पुनरुज्जीवन या शब्दाचा सर्वसाधारणपणे अर्थ म्हणजे काय बरं? परिवर्तित होणे, पुनर्निर्माण किंवा नवीकरण करणारे. आणि हे आपल्याला पवित्र शास्त्राद्वारे शिकायला मिळतं. हे सुवार्तेचे सामर्थ्य आहे, ते मनुष्याचे जीवन परिवर्तित करतं देवाची इच्छेने. आणि ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्राविषयी विचार करतो तर आपल्याला वचन 7 मध्येच दुसरा भाग काय शिकवत आहे. वाचा बरं वचन 7. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते हा. मनाचे पुनरुज्जीवन करीते. हा परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यांना समंजस करीतो. एक काय करतो? सगळ्यात अगोदर पुनरुज्जीवन म्हणजे त्याला तो आधी जिवंत करतो, त्याचं परिवर्तन करतं. आणि दुसरी गोष्ट इथं शिकायला भेटत आहे ते म्हणजे काय बरं? तो भोळ्यांना समंजस करतं. भोळ्यांना समंजस करणं म्हणजे काय आहे? इथं भोळे कुणाला म्हटलेलं आहे? ज्यावेळेस आपण भोळ्यांविषयी विचार करतो तर सर्वसाधारणपणे ज्याला काहीच समज नाही अशा सर्वसाधारण व्यक्तीबद्दल इथं म्हटलेलं नाही आहे. तर इथं ज्यावेळेस भोळं म्हटलं जात आहे तर एक प्रकारे अशा प्रकारचं आहे जसं मेंढरू जे आहे ते कळपापासून बाहेर गेलेलं आहे आणि त्याला पुन्हा जर सरळ रेषेत पुन्हा त्या कळपात आणायचं आहे तर तो मेंढपाळ जो आहे तो त्या काठीच्या त्याने त्या छोट्याशा अशा धक्क्याने त्याला तो पुन्हा त्या कळपापर्यंत घेऊन येतो किंवा काहीतरी असा आवाज करतो. त्या आवाजाने ते पुन्हा त्या कळपामध्ये येतं. अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलेलं आहे की भोळ्यांना समंजस करतं. देवाचं वचन हे असं आहे की जे आपण देवाविषयी, देवाच्या ज्ञानाविषयी, देवाच्या ओळखीसंबंधी अज्ञानी आहोत आणि आपण चटकन असे फसणारे असे आहोत, त्या अशांना ते काय करतं बरं?
खोट्या शिक्षणापासून, अज्ञानी व चटकन फसणाऱ्या त्या व्यक्तीला ते खोट्या शिक्षणापासून वाचवितं, भोळ्यांना समंजस करतं. म्हणजे ते आपल्याला सतर्क करतं, काय योग्य आहे त्याचं ज्ञान ते देतं. कारण देवाचं वचन सजीव आहे. तिसरी बाब काय आहे बघा, वचन 8 मध्ये सांगितलेलं आहे ते सजीव आहे. त्याची कशा प्रकारे ते कार्य करतं. वचन 8 पहिला भाग वाचा. परमेश्वराचे विधी सरळ आहेत, परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करीत. हृदयाला आनंदित करतात. बघा समोरचं कार्य ते सजीव आहे. ते काय करतं, हृदयाला आनंदित करतं. कसं आनंदित करतं बरं? दुःखितांना, भयभीत झालेल्यांना, चिंतित असलेल्यांना व शंका कुशंका असलेल्यांना ते प्रोत्साहित करतं देवाचं वचन. पुष्कळ वेळेस काय होतं की आपल्या बुद्धीच्या, सामर्थ्याच्या, आपल्या विचारांच्या पलीकडे अशा काही घटना घडतात ज्यामुळे आपण अस्वस्थ होतो, ज्यामुळे आपण शंकेमध्ये पडतो, ज्यामुळे आपल्याला पुष्कळ वेळेस भयंकर अशा प्रकारचं दुःखित किंवा भयभीत आपण होतो. त्यावेळेस देवाचं वचन हे आपल्या हृदयाला आनंद देणारं आहे. ते सांत्वन देतं, कारण ते सजीव आहे. ते सांत्वन देतं. ते भयभीत झालेल्यांना, दुःखितांना, चिंतित असलेल्यांना, शंका कुशंका असलेल्यांना ते प्रोत्साहित करतं आणि प्रभूमध्ये आणि प्रभूवर निर्भर राहायला ते शिकवितं, कारण ते विश्वासयोग्य आहे. पुढचं त्याचं कार्य काय आहे? पुढची बाब 8वं वचन, त्याचा पुढचा जो भाग आहे वाचा. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्राला प्रकाश देते. पुढचं कार्य काय वचनाचं? नेत्रांना प्रकाश देणं. म्हणजे काय आहे? देवाचं वचन आपल्या जीवनातील जो आत्मिक आणि नैतिक अंधकार जो आहे ते नष्ट करतं, नाहीचं करतं, कारण ते सजीव आहे, ते कार्य करणार आहे. वचन 9 काय शिकवितं? पुढचं, परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्व दैव न्याय आहेत. आता बघा, इथं देवाच्या वचनालाच आता भय म्हणून वापरण्यात आलेला शब्द आहे. इथं परमेश्वराचे भय, देवाचं वचन, त्याच्याविषयी इथं हा शब्द वापरण्यात आलेला आहे. आणि ज्यावेळेस आपण भयाविषयी विचार करतो तर हे भय जे आहे ते ज्या प्रकारे एखादं काहीतरी हिंस्र श्वापद आपण समोर पाहिलं आणि त्यानंतर जी आपली अवस्था होते तशा प्रकारची भीती नाही आहे. तर ही जी भीती ज्यावेळेस पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराच्या भयाविषयी शिकवण्यात आलेला आहे, तर परमेश्वराचं भय म्हणजे आदरयुक्त सन्मान, ज्याद्वारे आपण देवाला सन्माननीय उपासना देऊ शकतो, त्याला परमेश्वराचं भय म्हटलेलं आहे. आणि ती उपासना आपण केवळ देवाच्या वचनाद्वारेच त्याला देऊ शकतो योग्य रीतीने. कारण आपल्या बुद्धीने, आपल्या विचारांनी, आपल्या चातुर्याने, आपल्या ज्ञानाने आपण कधीच योग्य रीतीने, आदरयुक्त रीतीने देवाला सन्मान देण्यास लायक नाही. देवाचं वचन सजीव आहे, ते कार्य करणारं आहे, म्हणून आपण आदरयुक्त भय त्याचं बाळगू शकतो, त्याला उपासना चढवू शकतो. वचन 9 त्याचा पुढचा भाग काय शिकवितं बरं? परमेश्वराचे निर्णय सत्य आहे, ते सर्व ते न्याय आहे. बघा, निर्णय म्हणजे काय बरं? निर्णय याचा अर्थ होतो फैसला करणारा आहे देवाचं वचन, ते निवाडा करणारा आहे, स्पष्ट मत निष्कर्षास नेणारं ते आहे. आणि ते कसं आहे बरं? ते लबाड नाही आहे, कारण देव सत्य आहे आणि म्हणून त्याचं वचन सत्य आहे, ते प्रामाणिक आहे, ते सात्विक आहे. आणि ते कसं आहे? सर्वथे न्याय. सर्वथे न्याय म्हणजे काय बरं? ते आपल्या जीवनाचं जे मूल्यांकन करण्यासाठी ते देवाने दिलेलं एक मापदंड आहे, ते एक रेषा आहे, ते एक आपल्यासाठी आरसा आहे, जे आपल्याला नित्य आपली स्थिती दाखवितं, देवाची महानता दाखवितं आणि आपल्याला नित्य आपल्या चेहऱ्याची घाण पुसण्याकरिता ते आपल्याला नित्य त्याची आठवण करून देतं. आपली जागा आपल्याला ते नित्य दाखवितं, कारण देवाचं वचन सजीव आहे. ते आपल्या जीवनाचं मूल्यांकन करण्याकरिता देवाचं मापदंड आहे. वचन 11 आपल्याला काय शिकवतं? वचन 11 वाचा, 11 ते 13. शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो. त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो. वचन 12-13. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात,
गुप्त दोषांपासून मला मुक्त कर. हा तसेच धिटाईने केलेल्या पातकांपासून आपल्या सेवकाला आवर. हा त्यांची सत्ता माझ्यावर न चालव, म्हणजे मी पूर्ण होईन आणि महापातकापासून अलिप्त राहीन. पहा, वचन 11 काय शिकवितं? देवाचं वचन हे सजीव आहे आणि म्हणूनच ते बोध करणारं आहे. आणि वचन 12 आणि 13 आपल्याला आणखी एक कार्य देवाच्या वचनाच्या सजीवतेबद्दल शिकवितं. ते म्हणजे काय बरं? देवाचं वचन पापाची खात्री करून देतं, जाणीव करून देतं. जे आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, आरशाप्रमाणे ते माणसाचा पूर्ण एक प्रकारे जसा एक्सरे जो असतो ना, आपल्या हाडांतील सर्व काही नस ना नस, हाड कुठं काय झालं ते सगळं दाखवतं. त्या प्रकारे देवाचं वचन आपल्याला मनुष्याला पूर्णपणे उघडं करतं, मनुष्याची पूर्ण स्थिती ते दाखवितं आणि ते मनुष्याला त्याच्या पापाची खात्री जाणीव करून देतं. आणि सर्व वचन ज्यावेळेस आपण वाचतो बारकाईने, ही सर्व शब्दांचा आपण विचार करतो की ते पुनरुज्जीवन करतं मनाचं, त्यानंतर हृदयाला आनंदित करतं, भोळ्यांना समंजस करतं, नेत्राला प्रकाश देतं. परमेश्वराचं भय त्याला म्हटलेलं आहे, ते निर्णय त्याचे सत्य आहेत, ते सर्वत्र न्याय आहे. आणि आपण पाहिलं वचन 11 नुसार ते बोध करतं, वचन 12 आणि 13 नुसार ते पापाची जाणीव करतं. ही सर्व वचन आपल्याला स्पष्ट करत आहे की देवाचं वचन सजीव आहे आणि म्हणूनच ते विश्वासयोग्य आहे, त्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. तिसरं कारण काय आहे? वचन 7 ते 9 आपण पुन्हा वाचणार आहोत. वचन 7 ते 9 वाचा. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करीते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यांना समंजस करीतो. परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करीतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहे, ते सर्व दैव न्याय आहे. हा बघा, आता वचन 7 ते 9 मधून आपल्याला आणखी एक कारण पाहायला भेटतं देवाच्या वचनाच्या विश्वासयोग्यतेबद्दल, पवित्र शास्त्राच्या विश्वासयोग्यतेबद्दल. आणि ते कारण म्हणजे ते परिपूर्ण आहे. देवाचं वचन हे परिपूर्ण आहे, कारण ह्यामागे, देवाच्या वचनाच्या मागे परिपूर्ण गौरवी त्रैक देवाचा अधिकार आहे. तो त्रैक देव जो आहे तो अधिकाराने उभा आहे. हे देवाचा प्रगट झालेला अधिकार आहे आणि तो तंतोतंत पालन करण्यास देवाच्या वचनामध्ये पूर्णता दिलेला आहे. ख्रिस्ती लोकांकरिता हा सर्वोच्च आणि अंतिम अधिकार आहे, जो निर्माणकर्त्याद्वारे बंधनकारक कराराचा शब्द म्हणून दिलेला आहे. पवित्र शास्त्राशिवाय पर्याय नाही, त्याला सोडून जीवनही नाही आणि ख्रिस्ती लोकांसाठी काहीच नाही आहे, कारण देवाने तो बंधनकारक दिलेला कराराचा शब्द आहे, ज्याद्वारे त्याची लोक त्या जिवंत देवावर अवलंबून राहण्यास शिकतात, त्या जिवंत देवाविषयी अधिक जाणून घेऊ शकतात. पहा वचन 7 तुमच्याकरिता पुन्हा वाचत आहे. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ज्याच्याविषयी आपण शिकत आहोत. आता परमेश्वराचे नियमशास्त्र म्हणजे, आता नियमशास्त्र काय आहे? नियमशास्त्र म्हणजे शिक्षणात्मक निर्देश व सूचना देणारा आहे देवाचं वचन. ते कसं आहे बरं? परिपूर्ण आहे. परिपूर्ण हा शब्द आपल्याला काय दाखवितं? सिद्धता दाखवितं. परिपूर्णता, त्याच्यामध्ये काही चुने नाही, ते सिद्ध आहे, ते अपयशी होणार नाही आहे, ते सक्रिय आहे. त्याच्याविषयी ते वचन आपल्याला मार्गदर्शन करत आहे. वचन 7 आणि त्याचा दुसरा भाग काय शिकवितं? परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. विश्वसनीय म्हणजे काय बरं? वचनाची परिपूर्णता दाखवणारा हा शब्द आहे विश्वसनीय. म्हणजेच देवाचं वचन विश्वासयोग्य आहे, ते भरोसेमंद आहे, निश्चित आहे. यात काही कमी जास्त होणार नाही आणि ते कधीही बदलणार नाही, कारण देवाचं वचन आहे ते. वचन 8 काय शिकवितं? परमेश्वराची विधी सरळ आहेत. काय विधी म्हणजे काय? दैवी नियम, मार्गदर्शिका, चरित्र वर्तणुकीसाठी दिलेली मार्गदर्शिका, त्याच्याविषयी हे मार्गदर्शन करतं. विधी, देवाने जे नियम दिलेले आहे त्याच्याविषयी मार्गदर्शन करणारा शब्द आहे विधी. आणि ते कसे आहेत म्हणे? देवाचे विधी सरळ आहेत. आणि इथं पुन्हा एक वार, विधी हा जो शब्द आहे
तो खास करून देवाच्या वचनाबद्दलच वापरण्यात आलेला शब्द आहे आणि सरळ आहेत. सरळ म्हणजे काय बरं? ते सत्य मार्ग दाखवणारा आहे, योग्य दिशा दाखवणारा आहे. आणि मग समोर काय सांगितलेलं आहे, दुसरं वचन 8 आणि त्याचा दुसरा भाग सांगतं, परमेश्वराची आज्ञा चोख आहे. आज्ञा म्हणजे काय? आज्ञा म्हणजे बंधनकारक व पर्यायी दैवी आदेश, ज्याला आपण टाळू शकत नाही, ज्याच्याविषयी आपण कारण सुद्धा देऊ शकत नाही. नाही देवा, आता जरा मला त्रास होत होता म्हणून मी ते वाचलं नाही, त्याकडे मी दुर्लक्ष केलं, किंवा मला आता त्याच्याकडे पाहायचं नाही आहे, मी याच्यामध्ये होतो तेव्हा मी त्याकडे पाहत नाही. तो बंधनकारक दैवी आदेश आहे. त्या वचनाकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि पुढं काय सांगितलेलं आहे की ते आज्ञा चोख आहे. चोख म्हणजे देवाचं वचन सुस्पष्ट आहेत, ते रहस्यमय नाही आहे, कोड्यात किंवा गोंधळात टाकणार नाही आहे, किंवा ते मतिधुंद करणारं नाही आहे. जसं एखादा खेळ दाखवणारा असतो, तो म्हणतो की ते नाही का, सर्वसाधारणपणे लोकांना वाटतं त्याने काहीतरी जादू केली, परंतु त्याचे सगळे हातचलाखी असते आहे ना. अशा प्रकारे पण कार्य करणारं ते नाही आहे. ते असं गोंधळात टाकणारं पण नाही. ते चोख आहे, सरळ आहे, जे आपण योग्य रीतीने समजून घेऊ शकतो. वचन 9 काय शिकवितं बघा, परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत. काय आहे निर्णय म्हणजे काय? देवाचं वचन हे फैसला करणारा आहे, निवाडा करणारा आहे, ते स्पष्ट मत आणि निष्कर्षास नेणारा आहे. आणि सत्य म्हणजे काय? ते प्रामाणिक आणि सात्विक आहे. आणि सर्व वचनं ज्यावेळेस आपण बारकाईने पाहतो, हे सर्व शब्दांचा आपण विचार करतो, विश्वसनीय आहे, ते चोख आहे, ते सत्य आहे, ते परिपूर्ण आहे. हे सर्व वचन आपल्याला देवाच्या वचनाची परिपूर्णता प्रगट करतं आणि म्हणून ते विश्वासयोग्य आहे. आणि हेच आपलं तिसरं कारण आहे. चौथं जे कारण आहे ते वचन 7, वचन 12 आणि वचन 8 आणि 10 यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. ते कारण म्हणजे काय बरं? पवित्र शास्त्र विश्वासयोग्य आहे कारण ते देवाचे अंतिम व पुरेसे प्रगटीकरण आहे. ते अंतिम प्रगटीकरण आहे, पुरेसं प्रगटीकरण आहे. मला पुन्हा नवीन प्रगटीकरणाची गरज नाही. प्रगटीकरण पूर्ण झालेलं आहे. जर मी पुन्हा म्हणतो की देव मला येऊन बोलत आहे, देवाने मला हे सांगितलं, तर मी म्हणतो की देवाने हे दिलेलं जे प्रगटीकरण आहे हे पुरेसं नाही. मला आणखी आणि आणखी आणि आणखी मला देवाच्याच तोंडून तो शब्द ऐकायचा आहे. परंतु देव म्हणतो नाही, जे वचन तुला दिलेलं आहे त्याकडे तो आपलं लक्ष दे. ज्यावेळेस आपण याच्याविषयी विचार करतो, आपल्याला त्या श्रीमंत व्यक्ती आणि दरिद्री लाजाराची आठवण व्हायला पाहिजे. काय होतं आपल्याला माहीत आहे त्या घटनेविषयी, की तो एक श्रीमंत व्यक्ती असतो जो ऐशोआरामी जीवन जगणारा, आणि एक दरिद्री लाजार जो त्याच्या दाराशी पडलेला असतो, जो अपेक्षा करतो की तो जो श्रीमंत व्यक्ती खात आहे त्यातून काहीतरी खाली पडेल आणि ते पडलेलं मी खाऊन जगेल. आणि मग एक दिवस आपल्याला पाहायला भेटतं की दोघेही मरतात. आणि हा जो श्रीमंत ज्याने सर्व ऐशो आराम मिळवलेला आहे या जगामध्ये, तो कुठं जातो? यातनेच्या ठिकाणी जातो. तर हा जो दरिद्री लाजार, जो त्याच्यापासून मिळणाऱ्या त्या विष्टेचा किंवा त्या पडलेल्या त्या गोष्टीचा आशा धरणारा, तो आता स्वर्गामध्ये आहे. आणि बघा, तो जो व्यक्ती आहे, श्रीमंत व्यक्ती, त्या ठिकाणी यातना भोगत असताना म्हणत आहे की याला तू खाली पाठव म्हणे, जेणेकरून माझे जे भाव आहेत त्यांनी या ठिकाणी येऊ नये. त्यावेळेस अब्राहम त्याला एक सुंदर असं उत्तर देतो, आणि ते म्हणजे काय बरं? म्हणे, जर इथून मेलेल्यातून जरी कुणी उठून जाऊन त्यांना संदेश दिला तरी ते बदलणार नाही म्हणे. त्यांच्यासाठी खाली देवाने एक पुरेसं असं साधन ठेवलेलं आहे, मोशे आणि संदेष्टे. त्यांचं त्यांनी ऐकावं. आणि तिथं मोशे आणि संदेष्टे म्हणजे काय? नवीन नियमशास्त्र आणि संदेष्टे म्हणजे ते सर्व पुस्तकं, जुन्या कराराबद्दल तिथे शिकवलं आहे. देवाचं वचन खाली आहे. ते जर त्याच्याद्वारे जर त्यांना जीवन मिळालं नाही तर मग कोणताच चमत्कार, कोणतंच कार्य त्यांना जीवन देऊ शकणार नाही. तर मग नक्कीच या वचनानुसार आपल्याला हेच पाहायला भेटतं की देवाचं वचन हे अंतिम
आणि पुरेसं प्रगटीकरण आहे. आपल्याला याच्या पलीकडे कशाचीच गरज नाही. आणि त्याबद्दलच आपल्याला वचन 7, 12 आणि वचन 8 ते 10 पाहायला भेटतं. बघा, देवाचं वचन पुरेसं आहे, ते अंतिम सत्य आहे. देवाचे लिखित वचन हे विशेष, असामान्य, पवित्र व तारणदायी प्रगटीकरण आहे. जे अतिरिक्त प्रगटीकरणाची मागणी करतात, ते दुसऱ्या पवित्र शास्त्राची मागणी करतात. त्यांच्या अशा वागण्याने असं प्रदर्शित होतं की हे जे पवित्र शास्त्र आहे ते पुरेसं नाही. हे 66 पुस्तके पुरेसे नाहीत. परंतु देवाचे प्रिय लेकर या नात्याने, विश्वासदार या नात्याने आपल्याला पूर्णपणे देवाच्या वचनावर अवलंबून असणं गरजेचं आहे. बघा, वचन 7 आणि 12 ही वचनं आपल्याला तारणाविषयी मार्गदर्शन करतात. वचन 7 आणि वचन 12 वाचा बरं. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे. ते मनाची पुनरुज्जीवन करते. वचन 12. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात. गुप्त दोषांपासून मला मुक्त कर. आणि वचन 13. तसेच देठाने केलेल्या पातकांपासून आपल्या सेवकाला आवर, त्यांची माझ्यावरनं चालव. बघा, ते कसे पुरेसं आहे. बघा, वचन 7 आणि 12 आपल्याला शिकवितं. ते आपल्याला तारणाबद्दल मार्गदर्शन करणारी वचनं आहेत. आणि आपल्याला पाहायला भेटतं की आपल्या तारणाकरिता ख्रिस्त पुरेसा आहे. त्याबद्दल वचन आपल्याला मार्गदर्शन करतं. ख्रिस्ताशिवाय तारण नाही. आणि ज्या प्रकारे आपल्या तारणाकरिता ख्रिस्त पुरेसा आहे, त्याच प्रकारे वचन 13 नुसार पातकांपासून दूर राखण्याकरिता देवाचं वचन पुरेसं आहे. वचन 8 ते 10 ज्यावेळेस आपण वाचतो बारकाईने, तर त्या वचनामध्ये आपल्याला अनेक गोष्टी शिकायला भेटतात. बघा, वचन 8 ते 10 काय सांगतंय. मी वाचतो आपल्या सर्वांकरिता. परमेश्वराची विधी सरळ आहे, ते हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. इथं बघा काय सांगितलेलं आहे. हृदयाला आनंदित करतात, नेत्रांना प्रकाश देते. अशा प्रकारे आहे की जसा एक जन्मांधळा आहे, ज्याने कधीच प्रकाश पाहिलेला नाही, ज्याला प्रकाश काय आहे ते माहीत नाही, फक्त तो अनुभवत आहे, आंतरिक रीतीने फक्त विचार करत आहे कदाचित प्रकाश असा असावा, तसा असावा, परंतु त्याचे नेत्र बंद आहेत. आणि अचानक काय होतं बरं, त्याची दृष्टी त्याला मिळते आणि तो आपले डोळे उघडतो आणि समोर पाहतो, तर काय त्याला सगळं काही नवीन दिसतं. आणि तो म्हणतो की याला प्रकाश म्हणतात, मी तर वेगळ्या प्रकारे प्रकाश पाहत होतो. आणि अशाच प्रकारे देवाचं वचन आहे, ते काय करतं, नेत्रांना प्रकाश करतं, प्रकाशित करतं, प्रकाश देतं. म्हणजे आपला नैतिक आणि आत्मिक जो अंधकार आहे ते नष्ट करतं. त्यानंतर वचन 9 आपल्याला काय शिकवितं, देवाचं वचन हे शुद्ध आहे, ते सर्व काळासाठी टिकणारं आहे, ते सत्य आहे, ते न्याय करणारं आहे. आणि वचन 10 आपल्याला शिकवितं की ते अनमोल आहे, ते सोन्यापेक्षा 52 कशी सोन्याच्या राशींपेक्षा इष्ट आहे, ते मधापेक्षा, मोळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. ही सर्व वचनं आपल्याला काय शिकायला, त्यातून आपल्याला काय पाहायला भेटत आहे. ज्या प्रकारे ख्रिस्त आपल्या तारणाकरिता पुरेसा आहे, त्याचप्रमाणे देवाचं वचन पवित्रीकरणाकरिता, जीवनाचं सुभक्तीस पवित्र शास्त्र जे आहे ते पुरेसं आणि अंतिम सत्य आहे. आणि म्हणूनच त्याला वचन 10 मध्ये सोन्याची उपमा दिलेली आहे. ते पण कोणतं, 52 कशी सोनं, ज्याला सगळ्यात जास्त किंमत आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही मधातून, मोळातून पाझरणारं जे मध म्हणताना, ते पाझरणारं मध त्या पोळ्याला किंवा त्या मधामध्ये, त्या पोळ्याला अटकणाऱ्या त्या मधापेक्षा कितीतरी गोड आणि मधुर असतं. त्या प्रकारे देवाचं वचन आहे ते अनमोल आहे. ते देवाच्या वचनाची जी संपन्नता आहे ते आपल्या हृदयाला आनंदित, समाधानी आणि पोषित करणारे आहे. आणि म्हणूनच ते विश्वासयोग्य आहे. आणि हेच आपलं चौथं कारण आहे पवित्र शास्त्राच्या विश्वासयोग्यतेबद्दल. ते म्हणजे काय,
की ते अंतिम आणि पुरेसं प्रगटीकरण आहे. का बरं ते पुरेसं आहे, ते अंतिम आहे? कारण ते देवाने दिलेलं अंतिम प्रगटीकरण आहे. ते आपल्या तारणाकरिता अंतिम प्रगटीकरण आहे. जे आपल्याला तारणाऱ्याकडे घेऊन जातं ते आपल्या पवित्रीकरणाकरिता अंतिम आणि पुरेसं आहे. ते आपल्या पूर्ण जीवनाकरिता पुरेसं आहे. ते आपल्या सार्वकालिकतेकरिता पुरेसं आहे, कारण ते सार्वकालिक स्वर्गीय प्रभूच्या मुखातील शब्द आहे आणि म्हणून ते विश्वासयोग्य आहे. आता शेवटचं जे सत्य आहे आणि ते सत्य म्हणजे आपल्याला वचन 1 ते 6 आणि वचन 14 मधून पाहायला भेटतं. वचन 1 ते 6 मी तुमच्या सगळ्यांकरिता वाचतो. बघा काय सांगते. आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते. वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही, तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमतो. त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे. शय्यागृहातून वरासारखा तो बाहेर पडतो. तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो. काय बरं इथं सूर्याबद्दल त्याचं आपण काय म्हणतो, त्याचं उगवणं आणि मावळणं, त्याच्याविषयी मार्गदर्शन करणारा हा शब्द आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं आकाशाच्या एका सीमेपासून निघून दुसऱ्या सीमेपर्यंत तो भ्रमण करीत जातो. त्याच्या उष्णतेपासून काही एक सुटत नाही. हे का सांगितलं आहे बरं, की त्याची उष्णता इतकी भयंकर आहे. सूर्य देवाने अशा स्थितीमध्ये ठेवलेला आहे की ज्या स्थितीमधून मनुष्यासाठी योग्य जी ती उष्णता, योग्य प्रकाश लाभावा, तो सूर्य त्यापेक्षा थोडा जरी हल्ला किंवा थोडा जरी त्याची जागा बदलली तर पूर्ण सृष्टी आणि सर्व काही नष्ट होऊन जाईल. इतकी ताकद त्या सूर्यामध्ये आहे. आणि मग तो सूर्य जर इतका ताकदवर आहे, तर मग त्याला घडवणारा तो महान सामर्थी प्रभू तो किती महान आहे, त्याची महानता किती अतूट आहे, किती अतिउच्च आहे. आणि त्याचविषयी आपल्याला इथं पाहायला भेटतं की त्याच्या उष्णतेपासून काही सुटत नाही. एक प्रकारे त्याचं वर्णन करत असताना इथं स्तोत्रकर्ता त्या देवाची महानता प्रगट करत आहे. आणि वचन 14 काय सांगते बघा. हे परमेश्वरा माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत. काय आहे 5वं सत्य, ते म्हणजे काय? पवित्र शास्त्राच्या विश्वासयोग्यतेचे अंतिम ध्येय काय आहे, ते म्हणजे देवाचं गौरव. मत्तई 6:13 प्रभूने जी शिष्यांना शिकवलेली प्रार्थना, जी आपण नियमित म्हणतो, त्या प्रार्थनेचा शेवट कशाने होत आहे? कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. काय आहे स्तोत्र 19 1 ते 6 या वचनामधून आपल्याला स्पष्ट शिकायला मिळत आहे की संपूर्ण निर्मिती जी आहे ती देवाचं गौरव, त्याचं ऐश्वर, त्याची महानता प्रगट करते. संपूर्ण निर्मिती, संपूर्ण सृष्टी, जे काही तुम्हाला वाटतं ते सर्व दृश्य अदृश्य देवाची महानता, त्याचं ऐश्वर प्रगट करतं. आणि वचन 14 नुसार बघा, वचन 14 हे देखील देवाचं गौरव प्रगट करतं. तो गौरवी दुर्गा आहे, तो गौरवी उद्धारक आहे, तो कधी न बदलणारा गौरवी प्रभू आहे आणि तो गौरवास पात्र आहे. हेच आपल्याला ही वचनं प्रगट करत आहे. आणि पवित्र शास्त्राची योग्यता किंवा विश्वासयोग्यता जी आहे ती देवाचं गौरव देखील प्रगट करते. आणि म्हणूनच देवाचं वचन विश्वासयोग्य आहे. आणि खरंच देवाच्या प्रिय लेकरांनो, आपण त्यावर पूर्णपणे विसंबून राहू शकतो, त्यावर आपण विश्वास ठेवू शकतो, ते आपण वाचू शकतो. आणि त्याविषयीचीच आपण कमीत कमी 5 कारणं आजच्या या सकाळी पाहिलेली आहे. त्यामधील पहिलं कारण आपण वचन 7 ते 9 मधून पाहिलं की ते देवाच्या मुखातील शब्द आहे, देव स्वतः त्याचा उगम आहे. दुसरं जे कारण आपण पाहिलेलं आहे ते म्हणजे देवाचं वचन हे सजीव आहे. तिसरं कारण जे पाहिलेलं आहे ते विश्वासयोग्य आहे, कारण ते परिपूर्ण आहे. चौथं जे कारण आज आपण शिकलेलो आहे ते म्हणजे देवाचं वचन हे विश्वासयोग्य आहे, कारण ते पुरेसं आहे आपल्या तारणाकरिता, आपल्या जीवनाकरिता, आपल्या पवित्रीकरणाकरिता, आपल्या सार्वकालिकतेकरिता आणि देवाविषयीच्या ते जे ज्ञान ते देत आहे त्याकरिता. त्यानंतर आपण जे समोरचं कारण शिकलेलं आहे, शेवटचं 5वं जे कारण आहे ते म्हणजे
ते गौरवी आहे आणि त्या गौरवी देवाचं गौरव प्रगट करणार आहे. तर मग आता या विषयाच्या शेवटी येत असताना आपल्यासाठी काय लागू करणं आहे? आपल्यासाठी हेच लागू करणं आहे की देवाचं वचन वाचा, देवाचे वचन ऐका, देवाच्या वचनाचे लागूकरण करा, देवाच्या वचनाची घोषणा करा आणि देवाचे वचन गा. देवबाप आपणा सर्वांना या वचनाद्वारे आशीर्वादित करो. आमेन. आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही तुझे उपकार मानतो, तुझे विश्वासी योग्य, परिपूर्ण, अंतिम आणि देवबाप्पा गौरवी वचनाकरिता तुझे उपकार मानतो. देवबाप्पा धन्यवाद देतो जे आमच्याकरिता दिलेलं एकमेव प्रगटीकरण आहे, ज्याद्वारे प्रभू आम्ही तुझ्याविषयी, तुझ्या प्रिय पुत्राविषयी आम्ही शिकू शकतो. ना करिता पुरेसा आहे देवबाप्पा, जे सर्वथे न्याय आहे, ज्याद्वारे पवित्र प्रभू आमची स्थिती आम्हाला दिसते, जे सजीव आहे, जे सक्रिय आहे देवबाप्पा, त्या तुझ्या या पवित्र आणि सामर्थ्यशाली वचनाकरिता तुझे उपकार मानतो. देवबाप्पा तुला धन्यवाद देतो की आम्ही आमच्या या मर्यादित बुद्धीने, आमच्या विचारांनी, तुझं अमर्यादित आहे त्या तुला कधीच जाणून घेऊ शकलो नसतो. आम्ही तर बळकलेले होतो, परंतु या तुझ्या लिखित प्रगटीकरणाकरिता धन्यवाद देतो, ज्याद्वारे प्रभू या मर्यादित बुद्धीमध्ये सुद्धा, या मर्यादित स्थितीमध्ये सुद्धा जे काही ज्ञान तू दिलेले आहे तुझ्या वचनाद्वारे, त्याद्वारे प्रभू आम्ही तुझ्या गौरवी राज्याकरिता आणि तुझ्या महिमेकरिता नित्य उभे राहू शकतो. ही केवळ तुझी दया आणि कृपा आहे. हे आमच्या सामर्थ्याने, आमच्या कल्पनेने नाही, तर तुझ्या दयेने आहे, ख्रिस्ताच्या कृपेने आहे. आणि म्हणून प्रभू आम्ही तुझे उपकार मानतो. विशेष करून देवबाप्पा प्रत्येक तुझ्या प्रियलेकराची तू काळजी घेतलीस. गेलेल्या आठवड्यामध्ये देवबाप्पा जे प्रसंग आले पवित्र बाप्पा, त्या प्रसंगामध्ये तुझी कृपा, तुझी दया तू पुरविलीस, याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. पुन्हा तुझ्या वचनाकडे पाहण्याची संधी दिलीस, तुझ्या वचनाकडे येण्याची संधी दिलीस, तुझे उपकार मानतो. प्रभू आम्हाला नित्य आमच्या सर्व प्रसंगामध्ये शंका कुशंका न करता देवबाप्पा डळमळून न जाता तू सहाय्य कर, मदत कर. तुझी कृपा, तुझी दया तो आम्हाला पुरव. आणि पवित्र बाप्पा या तुझ्या वचनाद्वारे देवबाप्पा त्या वचनाप्रमाणे आचरण करण्यास तो आम्हाला सहाय्य कर. ख्रिस्ताचा वधस्तंभ देवबाप्पा त्याकडे अधिक जात असताना प्रभू आम्हाला अधिक नम्र तू कर. आणि देवबाप्पा ख्रिस्ताच्या कृपेत, ख्रिस्ताच्या ज्ञानात आणि देवबाप्पा जी डागाळलेली प्रतिमा आहे ती पुन्हा देवबाप्पा पूर्ववत येत असताना पवित्र बाप्पा आमचे विचार, आमच्या कल्पना आणि देवबाप्पा आमचं सामर्थ्य जे काही आहे तुझ्या गौरवासाठीच असू दे, तुला महिमा देणारा असू दे पित्या. देवबाप्पा मागील काही दिवसामध्ये विशेष करून अभिषेकसाठी मागतो देवबाप्पा, ज्या त्रासातून तो गेला त्यासाठी देवबाप्पा त्याला तुझी कृपा, दया तू पुरविलीस. आणि देवबाप्पा आज योग्य आरोग्य त्याला तू देत आहेस, म्हणून तुझे उपकार मानतो. त्याच्या उपचाराबद्दल तुझी इच्छा सिद्धी जाऊ दे प्रभू. जे तुझी प्रियलेकरं या ठिकाणी जमलेले आहेत त्या सर्वांना तो आशीर्वादित कर. सर्वांच्या लागणाऱ्या सर्व गरजा ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पुरव. सर्व मान, महिमा व सन्मान आम्ही तुला देतो. पुन्हा एकवार प्रभू तुझ्या वचनामध्ये अधिक वाढण्यास तू प्रत्येकाला सहाय्य कर. तुझ्या वचनावरच पूर्णपणे विसंबून राहण्यास प्रत्येकाला तू शिकव. सर्व आदर, महिमा व सन्मान तुला देत. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ता तुझी कृपा, स्वर्गीय पित्या तुझं प्रेम आणि पवित्र आत्म्याची सुख सहभागिता प्रभू आम्ही सर्वांसोबत सदैव मागतो आणि प्रार्थना प्रभू येशूच्या प्रेमळ आणि गोड नावामध्ये मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. पुन्हा सर्वांना सलाम. देवबाप्पा